आपल्या न्यायासाठी व हक्कासाठी लढणारा एकमेव न्यूज चॅनल टॉप सोलापूर। न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। शहरातील गॅस एजन्सी समोर रोजच्या प्रमाणे ग्राहकांची मोठी रांग लागलेली असताना उन्हाच्या कडाक्यात उभ्या असलेल्या नागरिकांना दिलासा देणारा उपक्रम वाव महिला संघटनेतर्फे राबवण्यात आला। ईदच्या पवित्र सणाचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने ग्राहकांना शीरखुर्म्याचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना केवळ गोड पदार्थाचा आस्वादच मिळाला नाही, तर सणाच्या आनंदात सहभागी होण्याची संधीही मिळाली। विशेष म्हणजे यावेळी महिलांनी सर्वधर्म समभावाचा संदेश देत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। विविध धर्म आणि पार्श्वभूमीच्या नागरिकांनी एकत्र येत सण साजरा केल्याने सामाजिक ऐक्याचा सुंदर नमुना पाहायला मिळाला। या प्रसंगी स्वाती गायकवाड, विद्या लोलगे, मार्ता आसादे, मोनिका सरकार, शोभा गायकवाड, मनीषा नलावडे, मदिरा पटेल, उषा नरले, अंबुबाई सकटे, वैशाली देशपांडे आदी महिला उपस्थित होत्या। त्यांनी स्वतःहून पुढाकार घेत ग्राहकांना शीरखुर्म्याचे वाटप करत सेवाभाव जपला। वाव महिला संघटनेचा हा उपक्रम नागरिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरत असून अशा सामाजिक उपक्रमांमुळे समाजात बंधुभाव आणि एकात्मतेची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले। आयोजन असं केलं की दरवेळेला आपण बघतोय की गॅस टंचाईमुळे गॅसच्या एजन्सीच्या बाहेर रांगाच्या रांगा लागत आहेत सध्याला, आणि उन्हातानात लोक खूप उभारत आहेत। आज ईद असताना सुद्धा मुस्लिम समाजातले सुद्धा लोक नमाज पढून इकडे डायरेक्ट येत आहेत टाकी घेऊन, कारण कालपर्यंत पण रांगा लावून त्यांना टाकी मिळालेली नाहीये गॅस सिलेंडर। त्याच्यामुळे हे लोक सगळेजण येत आहेत, आणि गॅस एजन्सी एक असं सध्याला ठिकाण बनलेलं आहे की जिथे सर्व धर्म समभाव, म्हणजे सगळ्या धर्मातली लोक सध्या त्यांच्या गरजेनुसार सिलेंडरसाठी येत आहेत। म्हणून आज आम्ही ईद ए मिलादचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि सर्व धर्मातल्या लोकांना आम्ही इथं शीरखुर्मा वाटप करत आहोत। जवळपास किती लोकांना शीरखुर्मा वाटप केलेला आहे? किती लिटरचा शीरखुर्मा बनवला? आम्ही 60 लिटरचा शीरखुर्मा बनवलेला होता, आणि सकाळपासून जसे लोक येत आहेत तसं आम्ही वाटप करत आहोत।